Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. कोल्हापुरात मागे जी काही घटना घडली, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करून निवृत्त झालेला व्यक्तीच अशा प्रकारच्या कृत्यामध्ये आढळला. 300हून अधिक गर्भलिंग निदान त्यानं केल्याचं दिसतंय. केल्याचं दिसतंय. आता असे तुमचे आता मी वाक्य दुरुस्त केलं नसतं तर किती अजून वेगळा प्रश्न आला असता. तर प्रकाश आंबेडकर जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांनी मला विधान परिषदेच्या अधिवेशनात मी जेव्हा 97 अन्वये चर्चा दाखल केली होती त्याच्यावर सविस्तर उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीची रॅकेट पोलिसांना डावलून आणि आरोग्य विभागाच्या मधून अनेक ठिकाणी डॉक्टरचे कंपाऊंडर होऊन किंवा फिरत्या वाहनातून पशूंसाठी जी सोनोग्राफी मशीन आहे ती वापरणं आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाणं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर नगर या पद्धतीने असं एक जाळं सगळीकडे दिसतं आहे. म्हणून गृहमंत्र्यांच्या बरोबर आरोग्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की ताई तुम्ही काही ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांच्या एकत्र बैठका घ्या. त्याप्रमाणे पुण्यामध्ये एक बैठक झाली. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की तुमची कार्यप्रणाली काय असणार आहे हे पहा. जे प्रलंबित खटले आहेत ते पोलिसांनी पण त्याचा आढावा घ्या आणि सरकारी वकील मिळत आहेत की नाही बघा की जेणेकरून त्याच्यात दोषसिद्धी होईल आणि एकापेक्षा जास्त गुन्ह्यातले जे आरोपी सापडतील त्यांना मोका लावा. आता आज मी इथे कोल्हापूरमध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्याबरोबर आणि सातारा, सांगली, कोल्हापूरचे सिव्हिल सर्जन आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर बैठक घेतलेली आहे. हे पहा, डॉक्टरनी निवृत्त झालेल्या जर का बेकायदेशीर गर्भपात केले असतील तर कुणालाही इथे माफी मिळणार नाही. इनफॅक्ट माझ्याकडे गीता हुसूरकर आणि इथल्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी पण तपशील दिलेले आहेत बरेचसे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये बारकाईने कारवाई व्हावी ही सरकारची भूमिका आहे, अपेक्षा आहे. म्हणूनच एखादा आरोग्यमंत्री म्हणाला असते की मी सगळ्या मिटिंग घेतो, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सांगितलं की ताई तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्ही मिटिंग घ्या आणि तुमच्याकडून जी माहिती येईल तर जी गोपनीय माहिती असेल ती सुद्धा तुम्ही आम्हाला कळवलीत तर तुमचं नाव गुप्त राहून त्याच्यामध्ये आम्ही अधिकाधिक दोषसिद्धी करायचा प्रयत्न करणार. पण कोल्हापुरातल्या अनेक गुन्ह्यांमध्ये रिपिटेशन जे आरोप आहेत ते आढळून येते. कायद्याचं वचक कुठंतरी कमी पडतोय का अजून कडक करण्याची गरज वाटते. कारवाई होते आणि परत सुटतात त्यामुळे परत वारंवार मला असं वाटतं त्याच्यामध्ये की याच्या न्यायसंस्थेच्या मध्ये सुद्धा जामीन देण्याच्याबद्दल जास्त काळ एखाद्या माणसाला अटक झाली की त्याला जामीन देऊन टाकला जातो कारण त्याचा तो अधिकार आहे. आता उदाहरणार्थ एका नागपूरच्या केसमध्ये ज्यांनी सायबर गुन्हा करून या मुलीवर 48 वेळा हे केलेले आहेत, वार केलेले आहेत, त्याला पोलीस कस्टडी किती दिवसाची दिली न्यायालयाने तर 2 दिवसाची. त्यामुळे प्रश्न असा होतोय की आरोपीचे वकील काय म्हणतायत त्या मुलीच्या चारित्र्यावरती हे तुम्ही माध्यमांचा अधिकार म्हणून रकाने छापता आणि त्यांचे कुटुंबीय खचून जातात. माझी तुम्हाला विनंती राहील की जे महत्त्वाचं आहे तपशील आहे, कायद्याचा मुद्दा आहे तो जरूर घ्या तुम्ही, परंतु पोलिसांचं आणि कायदा व्यवस्थेचं रक्षण करणारे लोक आणि विशेषतः या मुली ज्या आधीच त्यांना खूप गरज असते दिलासा आणि कुणीतरी पाठी उभं राहण्याची, तर नेहमीच माध्यमांनी याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. पण या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की दोषसिद्धी वाढवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.